नमस्कार, मी डॉक्टर नागेश सूर्यवंशी घेऊन आलो आहे आपल्यासाठी हायड्रोलॉजी या विषयातील व्हिडिओज. मित्रांनो, आपण आज मिसिंग रेनफॉल डेटा कसा कॅल्क्युलेट केला जातो दॅट वी हॅव टू सी. सो मिसिंग रेनफॉल डेटा कसा होतो, तर त्याची बरीचशी कारणं आहेत. त्यामध्ये जर रेनगेज स्टेशन इनऑपरेटिव्ह झालं, काही कारणानं ते बंद पडलं आणि त्यामध्ये रेकॉर्डिंग झालं नाही, तर त्यातलं रेकॉर्डिंग कसं करायचं किंवा ते मिस झालेलं रेकॉर्ड्स कसं रिकवर करायचं, त्यासाठी ही मेथड आहे. त्यासाठी त्याच्या आजूबाजूला असलेले अदर स्टेशन्स आहेत, त्यांना इंडेक्स स्टेशन म्हणतात, त्याचा रेकॉर्ड आपल्याला आवश्यक असतो आणि त्या रेकॉर्ड्सचा वापर करून जे मिसिंग डेटा आहे, ज्या स्टेशनचा मिसिंग रेनफॉल डेटा आहे, तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा असतो. तर पहा, आपल्याला स्टेशन्स दिलेले आहेत 1, 2, 3 अप टू M स्टेशन्स आहेत आणि प्रेसिपिटेशन किंवा रेनफॉल ॲट अ पर्टिक्युलर स्टेशन्स P1, P2, P3 अप टू PM आहे. आणि ॲव्हरेज ॲन्युअल रेनफॉल, त्यालाच आपण नॉर्मल ॲन्युअल रेनफॉल म्हणतो, दॅट इज रेकॉर्डेड ॲट 30 इयर्स रेकॉर्डचा डेटा तो असतो आणि तो ॲव्हरेज ॲन्युअल रेनफॉल N1, N2, N3 अप टू NM आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला नोटेशन्स वेगवेगळे वापरलेले आहेत. प्रेसिपिटेशनसाठी P1, P2, P3, PM आणि ॲव्हरेज ॲन्युअल रेनफॉल किंवा नॉर्मल ॲन्युअल रेनफॉल त्यासाठी N1, N2, N3 असे नोटेशन्स वापरलेले आहेत. आता केस 1 एक आहे की जर वेन ॲव्हरेज ॲन्युअल रेनफॉल ॲट इंडेक्स स्टेशन्स मीन्स अदर स्टेशन्स आर विदिन 10% ऑफ द ॲव्हरेज ॲन्युअल रेनफॉल ॲट मिसिंग स्टेशन X, जर 10%च्या आतमध्ये असेल, 10% 10% इंटू द ॲव्हरेज ॲन्युअल रेनफॉल ऑफ द मिसिंग स्टेशन, ते कॅल्क्युलेट करायला लागतं. त्याच्या आतमध्ये जर ॲव्हरेज ॲन्युअल रेनफॉल बाकीच्या स्टेशनचा असेल, इंडेक्स स्टेशनचा असेल, तर साधा फॉर्म्युला, सिम्पल फॉर्म्युला वापरला जातो. ह्या सगळे जे फॉर्म्युले आहेत ते नॉर्मल रेशो मेथडमध्ये मोडतात. तर त्यासाठी केस 1मध्ये समेशन ऑफ ऑल प्रेसिपिटेशन्स ॲट द इंडेक्स स्टेशन्स घ्यायला लागतात आणि डिवायडेड बाय द M मीन्स दॅट टोटल नंबर ऑफ रेनगेज स्टेशन. ह्याच्यामध्ये Mमध्ये दिस मिसिंग स्टेशन इन्क्लूड केलेलं नसतं. फॉर एक्झाम्पल 7 जर स्टेशन्स असतील इंडेक्स स्टेशन आणि 8वं जर समजा मिसिंग स्टेशन असेल, तर M बरोबर 7 घ्यायचं, 8वं त्यामध्ये इन्क्लूड करायचं नाही. दॅट यू हॅव टू रिमेंबर. नाव केस 2, वेन ॲव्हरेज ॲन्युअल रेनफॉल ॲट व्हेरियस स्टेशन्स आर नॉट विदिन 10% ऑफ NX, जर ते अशी केस असेल तर आपल्याला मात्र आपल्याला Px म्हणजे प्रेसिपिटेशन, मिसिंग प्रेसिपिटेशन काढायसाठी फॉर्म्युला आहे Px इज इक्वल टू 1/M इन द ब्रॅकेट P1 NX upon N1 plus P2 NX upon N2 plus P3 NX upon N3 up to PM NX upon NM. Likewise, this formula is used to calculate when average annual rainfall at various stations are not within 10% of NX. तर अशा ह्या 2 केसेस आहेत. ह्या 2 केसेसचा उपयोग करून ह्या केसेसना नॉर्मल रेशो मेथड म्हणतात. आपण मिसिंग रेनफॉल डेटा कॅल्क्युलेट करू शकतो. नाऊ वी विल सी द वन ऑफ द एक्झरसाइज. बाय दॅट एक्झरसाइज we will come to know that how to solve that particular or how to calculate the missing rainfall data. See the exercise. The normal annual precipitation of 5 rain gauge stations P, Q, R, S and T are given, that are 125, 102, 76, 113 and 137 centimeter respectively. During a particular storm, the precipitations recorded by station P, Q, R and S are 13.2, 9.2, 6.8 and 10.2 centimeter respectively. The instrument at the station T was inoperative during that storm. Estimate the rainfall at station T during that particular storm. So here आपल्याला ह्याच्यामध्ये जे मिसिंग रेनफॉल डेटा आहे तो T या स्टेशनचा आहे, तो आपल्याला कॅल्क्युलेट काढायचा आहे. आपल्याला दिलेले आहेत द प्रेसिपिटेशन गिवन फॉर द स्टेशन P, Q, R, S आणि प्रेसिपिटेशन T त्यात जो मिसिंग आहे तो आपल्याला काढायचा आहे. सो हिअर सी, राईट डाऊन करा, लिहून घ्या. प्रेसिपिटेशन ॲट P 13.2, प्रेसिपिटेशन ॲट Q 9.2, precipitation R 6.8, precipitation S 10.2 and precipitation T that we have to calculate. Now the
average annual rainfall that is given for all the stations, that is NP, means P station, Q station, R station, S station and T station. N is notation used for average annual rainfall. So NP is 125, NQ is 102 centimeter, NR 76 centimeter, NS 113 centimeter and NT 137 centimeter. Now which case is to be used? For that we have to see that that particular missing station we have here T. So normal rainfall, annual rainfall is given for the station T, that is 137, plus or minus 10% of that NT, that you have to calculate. Now plus value, if you calculate NT plus or minus 10% NT, then NT is given 137. So 137 plus the 10% of 137, that gives the upper limit to us 150.7. Then lower limit we have, that is NT means 137 minus 10% of 137, that gives the lower limit means 123.3. So we have received now upper and lower limit. If you see from this particular, that normal annual rainfall of that within this particular upper and lower limit, 125 and 137, these are the only the two values are within the limit, but the rest of the three is 102, 76, 130, that are not within the that 10% of NT. Hence the second case is useful here. So by this normal ratio method, the case 2 we have to apply here, and the formula is, we want to calculate PT, precipitation